बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार झालाय। या गोळीबाराचं सीसीटीव्ही साम टीव्हीच्या हाती आलेलं आहे। आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास सलमानच्या वांद्रेतल्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर हा गोळीबार झाला। इमारतीच्या दुसऱ्या मजल्यापर्यंत अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आलेला आहे। बाईकवरून आलेल्या 2 अज्ञातांनी 4 राऊंड फायर केलेले आहेत। या प्रकरणी आता चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी 15 टीम स्थापन केल्यात, तर सलमान खानच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आलेली आहे। पहाटे 4 राऊंड फायर करून दोघे अज्ञात आरोपी फरार झाल्याची देखील ती साम टीव्हीच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागलेला आहे। त्यानंतर आता सलमान खानच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी 15 टीम स्थापन केलेल्या आहेत आणि या संदर्भात आता सखोल तपास केला जाईल असं आश्वासन देखील गृह खात्याच्या वतीने सरकारच्या वतीने देण्यात आलेलं आहे। ज्यावेळी हा गोळीबार झाला त्यावेळी सलमान खानसह त्याचं संपूर्ण कुटुंब घरातच होतं अशी देखील माहिती समोर आलेली आहे आणि ज्या अज्ञात आरोपींनी दुचाकीवरून येऊन हा गोळीबार केलाय त्या संपूर्ण घटनेची सीसीटीव्ही फुटेज देखील आता साम टीव्हीच्या हाती आलेली आहे। त्यानंतर आपण पाहतोय सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यापर्यंत अज्ञातांनी गोळीबार केलेला आहे। 1998 साली सलमान हम साथ साथ है सिनेमाच्या शूटिंगसाठी राजस्थानमध्ये होता। यावेळी 2 वेळा सलमानने चिंकारा हरणांची शिकार केल्याचा आरोप आहे। लॉरेन्स बिश्नोई ज्या बिश्नोई समाजातून येतो त्या समाजात हरणांना देवासमान मानलं जातं। घराबाहेर गोळीबार झाला आहे, दुर्दैवी प्रकार आहे। मी स्वतः सकाळी 7 वाजता पोलीस आयुक्त, लॉ अँड ऑर्डरचे अधिकारी यांच्याशी स्वतः बोललो। सलमान खानच्या सुरक्षेची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आणि मी स्वतः सलमान खानशी देखील बोललो। त्यांनाही दिलासा दिलेला आहे। कुठल्याही प्रकारे कायदा हातात घेणाऱ्याला पाठीशी घातलं जाणार नाही, त्याच्यावर कठोर कारवाई होईल। ज्यांनी केलं आहे त्याला आमचे पोलीस तात्काळ पकडतील। साहेब, ते मोटरसायकलवर 2 लोक होते आणि त्यांनी हवेत फायरिंग केलेले आहे आणि त्यानंतर तो पडाले आहे। त्यासाठी आम्ही इन्व्हेस्टिगेशन आमचे चालू आहे। त्यामध्ये टीम्स बनवले गेलेले आहे आणि प्रत्येक कोणातून ते तपास होत आहे। आम्ही नक्कीच ते लवकर डिटेक्ट करणार त्या आरोपीला। दरम्यान सलमानच्या घरावर गोळीबारानंतर आरोपींनी रिक्षा चालकाला पत्ता विचारल्याचं कळतंय। साम टीव्हीला सूत्रांकडून ही माहिती मिळते आहे। मेहबूब स्टुडिओ जवळ पत्ता विचारून आरोपी दहिसरच्या दिशेने फरार झालेले आहेत। आरोपी हिंदीत बोलत असल्यामुळे ते परराज्यातून आले असावेत असा देखील संशय आता या संपूर्ण प्रकरणामध्ये समोर येतो आहे आणि त्या दृष्टीने आता पोलिसांचा देखील तपास सुरू झाला आहे। दरम्यान अनमोल बिश्नोई या नावाने फेसबुक अकाउंटवरून सलमान खान घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे। या गोळीबार प्रकरणामध्ये आधीच बिश्नोई गँगचा हात असल्याचा संशय तपास यंत्रणांना होता, त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता ATS कडे देण्यात आलेला आहे। दरम्यान अनमोल बिश्नोई नावाच्या अकाउंटवरून या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारण्यात आलेली आहे। मात्र हे अकाउंट फेसबुकवर सर्च केलं जाऊ शकत नाही। अकाउंटबाबत रिस्ट्रिक्शन्स आहेत। पोलीस याची सत्यता आता पडताळून पाहत आहेत अशी देखील माहिती समोर येते आहे। ओम जय श्रीराम, जय गुरु भवेश्वर, जय गुरु दयानंद सरस्वती, जय भारत। आम्हाला शांतता हवी आहे। युद्धातून दडपशाही विरोधात निर्णय होत असेल तर युद्ध योग्य आहे। सलमान, आम्ही तुला ट्रेलर दाखवण्यासाठी आणि आमची ताकद समजावी यासाठी हे केलंय। तुला हा शेवटचा इशारा आहे। यानंतर रिकाम्या घरावर गोळ्या झाडणार नाहीत। ज्या दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलला तू देव मानलेला आहे त्यांच्या नावाने आम्ही 2 कुत्रे पाळले। बाकी मला बोलायची सवय नाही असा मजकूर या फेसबुक अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे। दरम्यान सलमान